नीट हेल्पलाईन काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं सर स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नीटचा रिझल्ट काही दिवसापूर्वी लागलेला आहे, परंतु अजून पण तुमची काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट झालेली नाही. याच्यामुळे मला खूप विद्यार्थ्यांचे कॉल वगैरे येत आहे आणि काही पॅरेंट्स पण पॅनिक वगैरे आहे. म्हणून हे व्हिडिओ मी तुमच्यासमोर बनवित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तर तुमची काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट व्हायला पाहिजे होती, परंतु MP हायकोर्टने जे डिसिजन दिलेलं आहे त्याच्यामुळं जे 75 विद्यार्थी आहे त्यांची एक्झाम रिटर्न घ्यायला NTAला सांगितलेलं आहे. ते एक्झाम कधी होईल अजून काही समजलं नाही, पण 10-15 तारखेच्या आत होऊ शकते आणि तुमची काउन्सिलिंग प्रोसेस 20 जुलैच्या आसपास किंवा 20 जुलैनंतर चालू होऊ शकते अशी शक्यता आहे. अजून काही डेट वगैरे आलेल्या नाही आहे. तर आता तुम्ही काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी मी खरं तर व्हिडिओ बनवत आहे. आता सध्याला तुमच्याकडे टाईम आहे, तर ह्या टाईमामध्ये तुम्ही नीटचे काउन्सिलिंग प्रोसेससाठी जे पण डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट वगैरे रेडी करायला पाहिजे. आता डॉक्युमेंटची लिस्ट तर मी आपल्या ग्रुपमध्ये टाकलेलीच आहे, तर तुम्हाला माहीतच झालेलं असेल डॉक्युमेंट वगैरे कोणते लागतात. तरी पण मी एकदा आपल्या नीटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सांगतो. नीटचा ॲडमिट कार्ड लागेल, नीट कन्फर्मेशन पेज लागेल, नीटचा रिझल्ट, नॅशनॅलिटी, डोमासाईल, 10वीचं मार्कशीट, 12वीचं TC, आधार कार्ड, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांनी त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट बनवायला पाहिजे. नॉन क्रिमी लिव्हर पण गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनी EWS आणि EBC दोघांमध्ये कोणतं पण एक सर्टिफिकेट चालतं. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचं PDF मी आपल्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. ते तुम्ही एक MBBS डॉक्टरकडे जाऊन ते स्टॅम्प वगैरे घेऊ शकतात. आणि जे विद्यार्थी रिपीट केलेलं आहे किंवा ज्यांनी रिपीट केलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी गॅप सर्टिफिकेट कंपल्सरी असतं. तर अशा विद्यार्थ्यांनी एक बॉन्ड असते 100 रुपयाचा, त्या बॉन्डवर एक फॉर्मॅट आहे, ते ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. त्या फॉर्मॅटचं सेम ॲज इट इज, फक्त नाव वगैरे तुमचं आणि किती रिपीट झाले, कोणत्या वर्षी तुमचं 12 झालं, हे सर्व त्या PDF मध्ये मी मेन्शन केलेलं आहे. सेम ॲज इट इज तशी कॉपी करा आणि त्याच्यावर नोटरी वगैरे करून सही स्टॅम्प वगैरे जे पण घेऊन या. जर तुम्हाला नाही माहीत असेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला नक्कीच त्याचा ॲड्रेस वगैरे सांगू शकतो. आणि जे विद्यार्थी मायनॉरिटीमध्ये येतात, जसे मुस्लिम मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी, ह्या गोष्टी, तर ह्यांना मायनॉरिटी सर्टिफिकेट पण कंपल्सरी असतं. तर हे पण आपण 100 रुपयाच्या बॉन्डवर मायनॉरिटी सर्टिफिकेट बनवित असतो. तर ह्याच्याबद्दल बी तुम्हाला काही शंका असेल तर मला तुम्ही कॉल करू शकतात. आणि असेच व्हिडिओ मी कंटिन्यू बनवत राहील. धन्यवाद.